नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूया ठळक घडामोडी. महाराष्ट्र शासनानं जो निर्णय घेतला आहे वाईन विक्रीचा किराणा दुकानामध्ये, तो निर्णय अत्यंत चुकीचा आहे, भावी पिढीला धोकादायक असणारा. कारण दुकानामध्ये वाईन विक्री म्हणजे ओळख नसणाऱ्याला सुद्धा त्या वस्तूची ओळख होणार आणि भावी पिढी आपली बेकार होणार किंवा वाईट मार्गाला लागणार अशी परिस्थिती आता. हे सरकारचा घाट आहे की किराणा दुकानात जरी संपवायचा घाट आहे असं म्हणण्यात काय वेगळं ठरणार नाही. त्याबद्दल आम्ही सांगली, कोल्हापूर, इचलकरंजी याने ठरवलं व्यापारी बंधूंनी की वाईन विक्री आम्ही कधीही करणार नाही आणि उद्यापासून आम्ही दुकानामध्ये बोर्डसुद्धा लावणार आहे की इथं वाईन विक्री अजिबात केली जाणार नाही. कारण आम्ही इथून पुढं महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सला सुद्धा निवेदन देणार आहोत. इचलकरंजी शहर शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने वाईन व राज्य सरकारच्या विरोधात शिवतीर्थ ते प्रांत कार्यालय मोर्चा काढून प्रांताधिकारी विकास खरात यांना निवेदन देण्यात आलं. यावेळी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. इचलकरंजी शहरामध्ये आज शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने शिवतीर्थ ते प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. महाराष्ट्र शासनाचा एकमुखी झालेला वाईन म्हणजे दारू संबंधीचा निर्णय अत्यंत दुर्दैवी, समाजघातक, राष्ट्रघातक, नीतिमत्तेचा शिलाहाराचा संहार करणारा, मुडदा पाडणारा आहे. उगवत्या पिढीला नीतिमत्ता, शील, संस्कृती यापासून भरकटत विनाशाच्या दिशेकडे नेणारा राष्ट्रघातक निर्णय आहे. किराणा मालाच्या दुकानात तसेच मॉलमध्ये वाईन विक्री करून शासन काय साधणार आहे हे कळत नाही. संपूर्ण महाराष्ट्राच्या जनजीवनावर याचे विपरीत परिणाम अतिशय गंभीर होणार असे स्पष्ट दिसत आहे. या निमित्ताने राज्यातील किराणा दुकाने व विविध वस्तू भांडारामध्ये राजरोसपणे वाईनची विक्री करून शेतकऱ्यांना फायदा आणि राज्याचा महसूल वाढवणे अशी गोंडस कारणे पुढे करून महाराष्ट्राचे मध्य राष्ट्रामध्ये रूपांतर करण्याची प्रक्रिया राज्य शासनाने सुरू केली आहे असेच म्हणावं लागेल. Today we all are here to just oppose the law of wine selling in all small shops and malls and supermarkets. This is ridiculous that Maharashtra Shasan is taking this kind of rules and regulations. We all mothers are opposing it strictly, and if they are not cancelling this rule, definitely we are going to come on roads and do whatever it needs to cancel this law. Whatever it needs, I am there and I make sure that every mother of this state will come on road to oppose this law. We all will see how that wine will come to any shop. We are going to destroy all the shops. This is completely ridiculous decision which Maharashtra Sarkar took and we are opposing it completely. राज्यात एका बाजूला घरातील कर्त्या पुरुषाच्या दारू पिण्याला वैतागलेल्या माता भगिनी जागोजागी एकत्र येऊन बाटली आडवी करण्याचं आंदोलन करत असताना त्याच घरातील लहान मुलास सहजपणे प्राप्त होणारी वाईन त्या कुटुंबाची काय दशा करेल याचा विचार करण्याची वेळ आली आहे. एकीकडे मुलांना चांगले संस्कार लाभावेत यासाठी शाळेची सक्ती केली जात असताना दुसरीकडे त्याच मुलाला वाईन म्हणजे दारू अगदी सहज मिळेल अशी व्यवस्था करण्यामागे निश्चितच काहीतरी कुटील डाव असल्याचं स्पष्ट दिसतंय. शेतकऱ्यांच्या विकासाच्या नावाखाली राजकीय बडेधेंडे आपापल्या वाईन प्रकल्पाद्वारे स्वतःची पोळी वाजवून घेत संपूर्ण महाराष्ट्राचेच मद्याचे दुकान करू पाहतात. याच वेळी सावर घालणे गरजेचे आहे, नाहीतर या वाईन प्राशनामुळे गुन्हेगारी, अशिक्षितपणा, निश्चयीपणा, व्यसनाधीनता या गोष्टींना वाढ लागेल. राजरोज दारू पिणारी परकीय संस्कृती या महाराष्ट्राला कधीच नको आहे. कारण हा महाराष्ट्र शिवछत्रपतींचा, श्री संभाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. याचे प्रायश्चित्त म्हणून राज्यकर्त्यांनी शिवछत्रपतींची पायाशी माफी मागावी अशी सार्वत्रिक मागणी या निवेदनाद्वारे केली आहे. तसेच शासनाने घेतलेला हा राष्ट्रघातक निर्णय तात्काळ स्थगित झाला नाही तर आंदोलन टप्प्याटप्प्याने तीव्र करण्यात येईल व सर्व परिणामास प्रशासनाची जबाबदारी राहील असंही या निवेदनात म्हटलं आहे. यावेळी श्री गजानन महाजन गुरुजी, प्रसाद जाधव, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान इचलकरंजी व मनसे तसेच किराणा माल असोसिएशनचे सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाराष्ट्राची ख्याती ही पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून देशासाठी, धर्मासाठी, मायभूमीसाठी, इथल्या मातीसाठी सर्वस्वाचा त्याग करण्यासाठी प्रसिद्ध आहे. असं असताना महाराष्ट्र शासनाने एक अत्यंत पापयुक्त अशा प्रकारचा कायदा केला आहे की ज्याच्यामुळे लक्षावधी तरुणांचे आणि माता भगिनींचे संसार उद्ध्वस्त होणार आहेत. तो कायदा म्हणजे किरकोळ विक्री करणारे किराणा मालाच्या दुकानापासून ते मॉलपर्यंत सर्व ठिकाणी राजरोस दारूची विक्री करायला परवानगी असणार. हे नामंजूर आहे. कारण आम्ही आदर्श डोळ्यापुढे ठेवतो तो
चारित्र्य संपन्न अशा छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा आणि त्यांना घडवणाऱ्या अत्यंत तेजोमय अशा जिजाऊ माँसाहेबांचा. त्या तेजोमय माँसाहेबांना काय वेदना झाल्या असतील की अरे, ज्या महाराष्ट्र शासनाने खरं तर छत्रपती शिवाजी महाराज, त्यांच्याबरोबरचे मावळे, त्यांच्याबरोबर त्याग केलेले सारे बाजीप्रभूपासून ते शिवा काशीदामपर्यंत लक्ष लक्ष तरुणांची आठवण ठेवून त्यांचा आदर्श डोळ्यापुढून काही निर्णय करावेत, त्या ठिकाणी हे शासन केवळ एक गरिबांचं कल्याण, शेतकऱ्यांचं कल्याण आणि आम्हाला भरपूर महसूल मिळावा या नावाखाली लाखो जणांचे संसार उद्ध्वस्त करणारं आणि व्यसनाधीन बनवणारं असं राज्य बनवण्याचा, अरे हे राज्य तेजस्वी राष्ट्र आहे, ते काही मध्य राष्ट्र नव्हे. हे शासनाने लक्षात ठेवावं. आणि म्हणून आमचं गांभीर्याने हा इशाराच आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा हा घोर अपमान करण्याचं धाडस इथून पुढे कदापि आपल्याकडून होणार नाही. इथे घडेल ते तेजस्वीच असेल, राष्ट्र हिताचंच असेल, समाज हिताचंच असेल. या देशाचं पांग फेडण्यासाठी युक्त असंच असलं पाहिजे, अन्य ते चालणार नाही. आणि याकरिता हा कायदा ताबडतोब मागे घेण्यात यावा. याच्यासाठी आमचं टाहो फोडून आग्रहाचं हे मागणं आहे, हा कायदा ताबडतोब मागे घ्या.